शिवयोगी सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज रघुनाथ बाबा महाराज की जय। पुढे सृष्टीखंडामध्ये रुद्र संहितेच्या सृष्टीखंडामध्ये आपल्याला विचार पाहायचा आहे आणि त्या सृष्टीखंडामध्ये 7व्या अध्यायामध्ये शिवतत्वाचं स्वरूप सांगितलेलं आहे। शिवतत्वाचं स्वरूप आणि भगवान विष्णूची उत्पत्ती कशा प्रकारे झाली याचं सुंदर विवेचन या ठिकाणी व्यास महाराज करतात। श्री गणेशाय नमः। बोला बोला बोला। श्री गणेशाय नमः। गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। गणेशाय नमः। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नारायणाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम विष्णवे नमः। ओम विष्णवे नमः। ओम लक्ष्मीपते नमः। ओम लक्ष्मीपते नमः। कारण भगवान विष्णूची उत्पत्ती ही कथा श्रवण करत असताना त्या भगवंताचा आपण काय करावं? स्मरण करावं। 9 प्रकारची भक्तिशास्त्राने सांगितलेली आहे। स्मरणं पूजनं दास्यं सकलं पादसेवनं अर्चनं दास्यं अशा प्रकारची 9 भक्ती सांगितलेली आहे। या 9 भक्तीमध्ये भगवंताचं स्मरण करावं। आणि मग नारदांनी प्रश्न विचारल्यानंतर ब्रह्मदेव उत्तर द्यायला लागलेले आहेत।
नारदा तू खरोखरच अशा प्रकारचा तू बुद्धिमान आहेस, कारण नेहमी जगाचा कल्याणाचा विचार तू करतोस. नारद मुनी तिन्ही लोकांमध्ये नारद मुनी कसे आहे? तो ब्रह्मदेवाचे पुत्र नारद मुनी. हे नारद मुनी तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करतात. स्वर्ग लोकात, पाताळात, पृथ्वी लोकात, ब्रह्मलोकामध्ये, कैलासामध्ये, विष्णू लोकामध्ये, यम दरबारात, कुठेही जा महाराज, राक्षसाकडे जा. हे नारद मुनी तयारच असतात. आपल्या हातामध्ये सुंदर अशा प्रकारची वीणा धारण केलेली आहे. डाव्या हातामध्ये चिपळ्या आहेत. नारदाची शेंडी म्हणजे टावर आहे. ज्याप्रमाणे आपलं टावर असते तिन्ही लोकातलं नारदांना कळतं. ओम नमो नारायण. नारायणा नारायणा ओम नमो नारायणा टाळी वाजवायचं कोण कोण विसरलेलं आहे? नारायणा नारायणा टाळी. नारायणा श्रीमन नारायणा. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की रघुनाथ बाबा महाराज की जय. आणि म्हणून अशा प्रकारचे हे जे नारद मुनी आहेत हे फिरत 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 तिन्ही लोकांमध्ये ब्रह्मलोकामध्ये गेले. पिताश्री प्रणाम. नारायण 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 ऐसा जप करते हुए नारद जी ब्रह्मलोक पहुंचे. ब्रह्मदेव ने कहा, नारद कब आए हो? नारद जी ने कहा, पिताश्री अभी तो आया हूं. नारायण नारायण
एक प्रश्न पूछना है पिताश्री। बोलो नारद, क्या प्रश्न है? पिताश्री, ब्रह्मा जी, ये जो ब्रह्मा विष्णु महेश है, ये कैसे उत्पन्न हुई? ये सृष्टि कैसी उत्पन्न हुई है? थोड़ी कथा सुनाओ। ब्रह्मा जी बोले, नारद, ये कथा सुनने के लिए बहुत पुरानी कथा, बहुत पीछे जाना पड़ेगा। आणि मग ब्रह्मदेवांनी नारदांना कथा सांगायला सुरुवात केली. भगवान शिवाला वंदन केलेलं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान शिवाला अशा प्रकारची प्रार्थना केली. तू खरंच सुंदर प्रश्न विचारलेला आहेस. कारण तुझ्या अंतःकरणामध्ये चांगले विचार आहेत, चांगले विचार. संत महात्म्याच्या अंतःकरणामध्ये चांगले विचार असतात. आपल्या अंतःकरणात चांगले विचार कधी येतील? आपल्या अंतःकरणामध्ये सतत दुसऱ्याचं वाईट व्हावं, दुसऱ्याचं बरं झालं, आपल्याला बरंच वाटत नाही. एक माणूस डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला सांगतो, डॉक्टर, माझं पोट दुखायला लागलेलं आहे. सगळीकडे तपासलं, लांब झोपा, आडवा पडा, उघडा व्हा. डॉक्टर साहेब तपासायला इथं जवळ आहे दवाखाना. कुठे गेले डॉक्टर साहेब? काय होतंय तुम्हाला? सगळीकडे तपासलं. ते म्हणजे पोट दुखलं, पोट दुखतंय, 2-4 दिवसापासून पोट दुखतंय. सगळं तपासलं, काहीच निघालं नाही. ते म्हणजे तुम्हाला तर काही बिमारी झाली नाही, काही दिसत नाही, शरीरामध्ये सगळं टणटण शरीर आहे तुमचं, पोट का दुखतंय? नाही म्हणजे माझं पोट दुखतंय. महाराजासारखा एक व्यक्ती डॉक्टरचा मित्र होता, बसले. महाराजांनी विचारलं त्याला, बापू, तुझ्या शेजारी कोणी राहतंय का? राहतंय की म्हणला, आमचा चुलत भाऊ. त्यानंतर आग लावली की म्हणला, सगळे 4 मजली इमारत बांधलाय, तेव्हापासून माझं पोट दुखालंय म्हणलं. झालं. हे आहेत की चांगले विचार? इकडे एक मिनिट, आम्ही इथं पायाला दुखायला संत महात्म्याचे विचार चांगले असतात. चहा पे फक्त मग सांगतो तुला. आपले विचार सुद्धा या श्रेणीचे असावे. एखाद्याचं चांगलं झालं, आपल्याला आनंद वाटावा. एखाद्याला दुःख झालं, त्याच्या दुःखामध्ये आपण सहभागी व्हावं. हे कशाचं लक्षण आहे? सज्जन पुरुषाचं. रंजल्या गांजल्याला मदत करावी, हे कोणाचं कार्य आहे? संत महात्म्याचं कार्य. जे गाव रंजले गांजले त्यासी म्हणे धोवा फुले, तोची साधू कोळे देव ते जाणावा. डॉक्टर भीमसेन जोशी सकाळी सकाळी नांदेड केंद्र, परभणी केंद्र लावा. भीमसेन जोशीचे अभंग, आमच्या लता देवींचे अभंग हे ऐकायला मिळतात. आता हे राहील नाही ना रेडिओ, आता मोबाईल निघाला. मोबाईल कुठल्या रामपाऱ्यात आरची परशाचं गाणं लावलं लेकराने.
गाणं ऐकून ही आरती निघून गेली. सॉरी महाराज. आणि म्हणून सकाळच्या वेळेला भगवंताचे गाणे ऐकावे, अभंग ऐकावे, काकडा ऐकावा. काय काकड्याचे अभंग आहेत महाराज. शुद्ध सर काय काय काकड्यामधले अभंग आहेत. एक एकदा सुंदर आठवण येते शुद्ध इकडे महाराज पाय. काकड्याची. शुद्ध उठा सकळ जना, उठले नारायण. उठा सकळ जना, उठे नारायण. आनंदले गुणी जळती भिलोकी, आनंदले गुणी जळती भिलोकी. पूर्वीच्या काळी होतं मंदिरामध्ये 4 वाजता काकडा व्हायचा पूर्वीच्या काळी. आता काकडा राहिला नाही. आहे का आपल्या गावात? वा वा वा, स्वतः महाराज करतात म्हणा. टाळ्या वाजवा, दर्शन घ्यावं. आता काही गावात राहिले नाही महाराज. तुमच्यासारखे हे वयस्कर तपस्वी माणसं हे चालू ठेवतात. अरे धर्माचा अभिमान ठेवा. दुसऱ्या धर्माचे पहा, बरोबर 5 वेळेस नमाज मला फोन टाइमशीर. आपण हिंदू धर्म विसरून गेलो आणि ते विसरल्यामुळं आपला धर्माला धोका. हे आपला धर्म आपण सांभाळावा. धर्माचे पालन करणे पाखंड खंड, हेच आम्हा करणे काम. बीज वाढावयानाम, हे वाढवणं, धर्म वाढवणं, कुणाचार वाढवणं हे कुणाचं कार्य आहे? आपल्या सर्व सद्भक्तांचं कार्य आहे. म्हणून आपले लेकरं शिवकथेत घेऊन या. आपल्या लेकरांना संस्कार शिवकथेचे लावा. कारण हे दुनिया वाईट वळणावर चाललेली आहे. मोबाईल असेल, इंटरनेट असेल, याच्यामध्ये चांगलंही तेवढंच आहे आणि वाईटही तेवढंच आहे. त्याचा लाभ ज्याप्रमाणे आपण घेणार आहोत ते आपल्या हातात आहे. असो म्हणून हे संत महात्मे आपल्या अंतःकरणामध्ये या जगताची नेहमी दया करत असतात. दया करणे जय पुत्रासी. बोला ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. लाईट गोरी आकड्याचा प्रॉब्लेम बाकी नाही.
झालं काय शिला ए शिला ए धर ना फोन एक मिनिट